व्यंकटरमण गोविंदा हे शब्द कुठं ऐकू येत आहे सगळ्याला माहित आहे. तिरुपती. तर आज संडे, आज आम्ही तिरुपतीला आलेलो आहेत. तिरुपतीच्या दर्शनाला खूप दिवसाची इच्छा होती की तिरुपतीच्या दर्शनाला यावं म्हणून. तर आज आम्ही आलेलो आहेत. तर तिरुपतीचा घाट आणि तिरुपतीचं दर्शन आणि आमचा सर्वात आवडतं तिरुपतीचा प्रसाद म्हणजे लाडू, हे आज खाण्याचा योग आलेला आहे. त्याच्यामुळं खूपच मजा. सगळ्यात महत्वाचं सीट बेल्ट बांधणं खूप गरजेचं आहे. कारण सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, सीट बेल्ट बांधा. पोलिसाच्या फाईन साठी नाही, स्वतःच्या सुरक्षितेसाठी. कारण ज्या वेळेस ऍक्सिडेंट होईल त्यावेळेस तुम्ही ऍक्सिडेंट नाही, इथं आदळूनच असं तुमचा जीव जाईल. त्याच्यासाठी सीट बेल्ट तुम्हाला बांधून ठेवतो. एअरबॅग ओपन होतात आणि त्याच्यामुळे तुमचा जीव वाचतो. तर सर्वांनी सुरक्षितता महत्वाची आहे. रोडनं फिरताना बाय 4 व्हीलर सीट बेल्टचा वापर करावा. आणि लोकांनी जास्तीत जास्त माझं चॅनल सबस्क्राईब करा राव. मराठी माणसाला इज्जत द्या थोडी तरी. चॅनल सबस्क्राईब करा, खटाखट फॉलो करा. कारण मिलियन करायचेत राव. तुम्ही लक्ष देणार किती फिरावं काय काय करावं. इथून पुढे ब्लॉगिंग नंबर 1 होणार. तर चला कुठं जाऊ. व्यंकटरमण गोविंदा गोविंदा. तर फायनली मित्रांनो आपण तिरुपतीच्या दर्शनाला निघालेले आहेत. रामानुज ब्रिज लागलेला आहे. ब्रिज बघा तुम्ही. आणि पुढे बघा मित्रांनो धिंगाणा आणि नजारा डोंगराचा अप्रतिम. ब्रिज तर एवढा सुंदर आहे. सिटी दोन्ही साईडला आहे, आजूबाजूला बघा. पुढे बघा ते डोंगराचा नजारा. जबरदस्त नजारा आहे आणि आपल्याला त्याच्यावरच जायचं आहे. तर मला काय म्हणायचं मित्रांनो, दर्शनाला तिरुपतीला येणे म्हणजे खरंच एक मनाला वेगळ्याच प्रकारचा आनंद असतो मित्रांनो. समोर बघा घाट सेक्शन आपल्याला तेवढा क्रॉस करून वर जायचं आहे. तर मित्रांनो आपण निघालेले आहेत त्या टोल नाक्याकडे की जिथं आपल्या बॅग वगैरे चेकिंग होतात. आणि वरी तुम्ही लाईटचे पोल बघा. इथे एक बालाजीचं सिम्बॉल एक दिलेला आहे. आणि प्रत्येक ह्याला गरुड दोन्ही आपले पंख पसरून तुम्हाला गरुडाचं सिम्बॉल दिसत आहे. स्ट्रीट लाईटला बघा तुम्ही वरच्या साईडला बघा मित्रांनो. ते घाट सेक्शन कसलं डेंजर आहे. वरी तुम्हाला छोट्या छोट्या गाड्या दिसत असतील त्या ब्रिजवर, तेव्हा ट्रॅव्हल्स वगैरे. आपल्याला तिथं जायचंय म्हणजे विचार करा किती मजा आहे. मला तर आत्ताच एक्साइटिंग होत आहे. कारण मी 2-3 वेळेस आलो, ट्रेननं आलेलो होतो. आता फर्स्ट टाइम मी बाय कार आलेलो आहे. त्याच्यामुळं विथ फॅमिली आणि आमचा संग्या सध्या कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ काढणं चालू आहे. त्याच्या हातात आहे मोबाईल. खरंच मजा येणार आहे आज पहिली वेळेस. खूप एक्साइटेड होत आहे मी दर्शनासाठी. तर फायनली आपण डोंगर पायथ्याला आलेलो आहेत. पुढे बघा, पुढे कमान आणि डोंगर कसा एकदम स्टेडी, एकदम उभा आहे आपल्या पुढे डोंगर. पर्वत असा आहे की म्हणत आहे मी तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही, पण आमच्या मनातली इच्छा, भक्ती, भावना आम्हाला कसल्याही प्रकारचा डोंगर अडवू शकत नाही. चला आता नंदी सर्कलला आलेलो आहेत. माझ्या राईट साईडला तुम्हाला बघू दिसत असेल नंदी तिकडे तोंड करून बसलेला आहे. बहुतेक माझ्यावर नाराज आहे. असू द्या. पाठीमागे बघा आमचे खरोळ्याचे मित्र आहेत. तनी आहे, विकू आहे, आमच्या मॅडम आहेत. सर्वजण एक्साइटेड आहेत आम्ही तिरुपतीच्या दर्शनाला. खूप मजा, खूप छान. मित्रांनो एक लक्षात ठेवा, तुम्ही माझ्यावर कितीही जळा, पण ज्या वेळेस वरच्याचा आशीर्वाद असतो का नाही माझ्या पाठीशी, त्यावेळेस तुम्ही पॉइंट मध्ये सुद्धा गणती नाहीत. पॉइंट मध्ये सुद्धा. आणि लोकांचं एवढं प्रेम आहे त्याच्यामुळे तुम्ही 0 सुद्धा नाहीत. -0 आहेत. -0. हे लक्षात ठेवायचं. अण्णा म्हणजे लाडका बकासूर म्हणतात आपल्याला. बकासूर उगा नाही. बकासूर आज देवाच्या दर्शनाला जात आहे. कसं वाटतंय? चला बघा पुढे किती स्वच्छता, किती क्लीन सिटी आहे. खरंच छान वाटलं. चंद्राबाबू नायडूचे फोटो दिसत आहेत. चंद्राबाबू नायडू एक खूप सिनियर नेते आहेत. तर मला असं म्हणायचंय किंवा आपण बी सगळ्या
आपले शहर असतील, ग्रामपंचायत असेल, तालुके असतील, जिल्हा असेल, आपण बी असं स्वच्छ ठेवावं. खरंच एक नंबर म्हणजे प्राऊड फील होतं की आपल्या भारतामधले सुद्धा काही शहर इतके स्वच्छ आहेत. तर मला वाटतं पूर्ण भारतच स्वच्छ का नसावा. हा, स्वच्छ भारत अभियान राबवायला काय अडचण येणार नाही मग. आणि वरी जाणाऱ्या सर्व बसेस इलेक्ट्रिक आहेत. तेव्हा का पुढची गाडी आहे मदनपल्ली टू तिरुपती. बघा मित्रांनो काय कमान आहे, जबरदस्त कमान. राईटला बघा टेम्पल, पायी दर्शनाला वरी जाण्यासाठी पायऱ्यासाठी ते टेम्पल आहे. आणि रांगाच रांगा बघा कशा लागलेल्या आहेत गाड्याच्या. हे पावती कशाच्या आहे मित्रांनो माहितीये का? इथं घडीत दाखवर किती वाजलेत, 12:40. आणि घाट सेक्शन तुम्ही 1:07 आत जर वर गेलात तर याचा अर्थ होतो की तुम्ही नियमाचं उल्लंघन करून गाडी स्पीड मध्ये चालवली आणि त्याचा तुम्हाला डबल फाईन बसतोय. त्याच्यासाठी मित्रांनो घाट सेक्शन आहे. तुमच्या सेफ्टीसाठी गाडी इज्जतीत सावकाश चालवा. पुढे गाडीची स्पीड लिमिट बघा कितीची आहे, 20ची. आणि इथं माझा मीटर काटा दाखव रे संगम, कितीचा आहे बघा, 20चा आहे. कळालं? कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे, वरना फाईन फाडते फिरोगे. हा, पुढे बघा. फॉलो करा चॅनल, सबस्क्राईब करा. आईला एवढं बेजार होऊन जर तुम्हाला किंमत कळे ना बकासूरची, काय सांगू. बघा मित्रांनो रस्ता किती सुंदर आहे. खरंच मन प्रसन्न वाटतंय तिरुपतीला जाताना. घनदाट जंगल, दोन्ही साईडनं झाड बघा एकदम घनदाट आहे. कपिला वनम नाव आहे, म्हणजे कपिला वन आहे थोडक्यात साध्या भाषेत सांगायचं म्हणजे. कोणता प्राणी आहे बाबा हे? सायाळ. सायाळ प्राण्याची इथं जास्त चहल पहल असते असं बोर्डावर लिहिलेलं आहे. मित्रांनो तुम्ही तर माझे सर्व व्हिडिओ बघता, सगळं खरं आहे, पण तुम्ही फॉलो का करीत नाहीत? खाली एक बटन असते बघा खाली साईडला, हा तिथं त्याला फक्त एकदा क्लिक करायचं. काय होतं माहितीये का, माझे व्हिडिओ लाखामध्ये कोटीमध्ये लोक बघायलेत, पण आपला फॉलोचा आणि सबस्क्राईबचा आकडा कमी आहे. आणि लोक काय म्हणतात, तुला कुणीच बघ नाही. त्यांना काय सांगू आता, मला लोक किती बघतात आणि मला लोक किती आवड आहे माझ्याबद्दल, लोकांची लोकांबद्दल माझी सांगताची ना, तुम्हाला काय सांगू. तर मित्रांनो बघा थोडीशी गाडी साईडला घेतली, गाडी लावण्यासाठी जागा होती आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत, अर्ध्या घाटात आलेले आहेत आम्ही. पाठीमागचा नजारा बघा, तिरुपती शहर बघा. बघा एकदम कसं प्राण्यांना पत्राचे शेड वगैरे आहेत राहण्यासाठी, आराम करण्यासाठी. एक नंबर नजारा, पर्वत रांगा बघा, जबरदस्त धिंगाणा आहे. ज्यांना कोणाला तिरुपती दर्शनासाठी यायचंय नक्की ह्या पॉइंटला येऊन एकदा सेल्फी काढा. हा नंबर 1 कार्यक्रम आहे. हा, धन्यवाद. आपण वरी जाऊ आता. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. बघा मित्रांनो डिफेंडरच्या आपण माग चालायला. नंबर 1 घाट चालू आहे बघा. आता जवळपास उरकतच आलंय. कसा आहे डायनासोर म्हणते, डायनासोर. आपली बी इच्छा आहे एक ना एक दिवस डिफेंडर घ्यायची. बघा एकदाच वरी आपण एंट्री झालेली आहे. तुम्ही बघा सर्व हिरवगार, धबधबे वगैरे दिसणार तुम्हाला. उजव्या हाताला बघा धबधबे. लेन 2 कार साठी आहे. बघा किती सुंदर सजावट आहे. मन असं एकदम प्रसन्न होतंय बघा.
आणि आता आपल्याला हा कागद दाखवायचा आहे. 1:07 लिमिट होती, आता तिथं बघा 1:18 झालेले. म्हणजे आपण स्लो स्पीड मध्ये यांच्या नियमानुसार आलेले आहे. चला, एकदाची गाडी पार्किंग मध्ये लावली, आता जायचं कुठं? दर्शनाला. आणि मित्रांनो, तिरुपती इथं आले असताना सुद्धा बकासूरला ओळखणारे सुद्धा देवदर्शन करून आपल्याला भेटायला आलेले आहेत. हे दाखवा इकडं. अरुण बराळे, मी बबरुवान कराळे, सुभाष गाडे आणि रवींद्र सर जोशी, प्राध्यापक रवींद्र जोशी. कळालं का? अण्णा बोले तो बकासूर, एकच सूर बकासूर. लक्षात घ्या. सूर बकासूर. का लाईनला थांबला? इथं हे आपलं जेवायला भात पार करायचा इथला. आईला लाईन तर, अबे लाईन केवढी आहे जेवायची? काय एवढी मोठी लांब काय तो आला. एक काम करताव का, माझं एक टोपलं आणि एक बकेट घेऊन जाताव का? भात आणि सांबर मला खिडकीत आणून द्या, कारण एवढ्या लाईनला थांबून मेळ लागणार नाही माझा. हा, आणताव का? थांबा, मी आलो. टोपलं आणि एक चुंगडा भरून भात घ्या, सिमेंटाचं पोतं भरून. मी थांबतो तोरा. मित्रांनो, इथं बघा, जेवायला लाईन बघा. त्याच्यामुळं कसं आहे, लय अवघड झालेला आहे. त्याच्यासाठी आपले मित्र भेटले होते, त्यांना टोपलन बकेट दिलेली आहे. कसं बी सांबरण भात पुढे आणून देते, त्याच्यामुळं घाबरायची गरज नाही. हा, नक्की ना? तुमच्या जीवावर मी तिथं उपाशी बसतो बघा, नाही तर गेम करचाल एक इथं भाकरी भेटणार ना, काही नाही. हो, हा, भात आहे, सिमेंटाची गुणी आणि तिथली एक बकेट देतो. सांबरण पोतभर भात घेऊन या तिकडं. हो, हा, चला मित्रांनो. हो का, फॅन मित्र असले का जेवणाचं टेन्शनच मिटून जातंय बघा. हा, चला, व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. काय का, जेवायची बी व्यवस्था झाली, सगळं झालं. सिमेंटाची गुणी भरून भातन आपलं बकेटनं सांबर कालून आपलं JCB घात चालू द्यायचा. हा, धन्यवाद. तेवढं करा, नाही तो उपाशी मारताल मला. हा, ओके. तर मित्रांनो, आता आपण लागणार आहे दर्शनाच्या लाईनला, कारण आता तिथं मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे. तर आपण दर्शन झाल्याच्या नंतर, तुम्हाला पाठीमागं मंदिर दिसत आहे, तर दर्शन झाल्याच्या नंतर आपण बाकीचा ब्लॉग बनवू. हा, चला, व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. तर मित्रांनो, सध्या आपण लाडूच्या लाईनमध्ये थांबलेले आहेत. दर्शन वगैरे झालेलं आहे सगळं. तर लाडू पाहिजे आपल्याला, कारण प्रसाद तर महत्वाचा आहे. आणि त्याच्यातल्या त्याच्यात तिरुपतीचे लाडू म्हणजे मला एवढे आवडतात, बस विचारायची सोय नाही. आणि मी लाडू कोणता घेत असतो माहिती का? 200 रुपयावाला असला लाडू. हा, ते बकासुराच्या पोटानुसार तर लाडू पाहिजे का नाही? हा, चला लाडू घेऊ. तर फायनली प्रसादम मध्ये आलेलो आहेत. जेवण बघा, एक केळीच्या पानावर सात्विक जेवण आहे आज. शुद्ध तुपातले खीर खायला भेटले, तर जेवण करून आपण लवकरच निघू. धन्यवाद. तर मित्रांनो, एकंदरीत दर्शन झालेलं आहे. थकून 5-6 तास दर्शनाला लागले. अंगात अवसान नाही, पोटभर जेवण खाल्ले. आता फक्त शांत कुठंतरी गाडीत बसून गाडीचा प्रवास करायचा आहे. चला, कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या बकासूरला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.